मित्रांनो, जरांगे पाटील परत एकदा आपल्या बिळातून बाहेर आली आहेत आणि परत एकदा आंदोलन छेडायची भाषा करत आहेत. मुंबईमध्ये येण्याची भाषा करत आहेत आणि त्याने आव्हान कोणाला केलं आहे तर धनदांड्यांना. मित्रांनो, आणखीन एक तुमच्याकडे नम्र विनंती करतोय. काय आहे की नवीन मी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, मनोगत. आणि या मनोगतवरती व्हिडिओ मैंने अपलोड केलेला आहे आज. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, माझं मनोगत. कारण या समाजामध्ये वावरणारे असे काय समाजकंटक असतात आणि या समाजकंटकामुळे समाजामधील माहोल कसा खराब होतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे, दाखवायचं आहे. म्हणून तो व्हिडिओ नक्की पहा. ह्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन आणि त्या चॅनलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे या चॅनलची. तर आवर्जून बघा आणि ह्या माझ्या चॅनललासुद्धा काय करा, प्रेम द्या. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. काय तर मनोगत अवश्य बघा, माझा 5वा चॅनल. आणि तुम्हाला जर आपले विचार, आपली मतं, आपला आवाज जर मोकळा करायचा असेल, श्वास मोकळा करायचा असेल तर ह्या माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण ह्या चॅनलवरती पॉडकास्ट सुरू करणार आहोत. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. ती म्हणजे काय, एका महाभागाने, एका समाजकंटकाने मला धमकी दिली. काय धमकी दिली, तर तुझं हे जे काय पत्रकारिता आहे ना ते मी बंद करतो, तुझे हातपाय तोडतो, तुझं अमुक करतो, तमुक करतो. म्हणजे बघा मित्रांनो, हे समाजकंटक कुठल्या थराला गेलेले आहेत. आणि हा विषय मी त्या माझ्या मनोगत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मांडलेला आहे. तर अवश्य माझा हा यूट्यूब चॅनल बघा आणि त्याला सुद्धा तेवढंच प्रेम द्या. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, जरांगे पाटील परत एकदा आपल्या बिळातून बाहेर आली आहेत आणि परत एकदा आंदोलन छेडायची भाषा करत आहेत, मुंबईमध्ये येण्याची भाषा करत आहेत. आणि त्याने आव्हान कोणाला केलं आहे तर धनदांड्यांना. काय आव्हान केलं आहे तर वकिलांनी, डॉक्टरांनी, अगदी श्रीमंत मराठ्यांनी माझ्यासाठी गाड्या प्रोव्हाइड करा, गाड्या उपलब्ध करून द्या. मित्रांनो, एकेकाळाला हे हवेत उडत होते, हेलिकॉप्टरमुळे उडत होते आणि यांच्यावरती त्या पोकलींमधून पुष्पवर्षाव केला जात होता. असे हे जरांगे आता जमिनीवर आले आहेत. आता हे जमिनीवर आले आहेत आणि या जमिनीखाली कधी काढले जातील सांगता येत नाही. मित्रांनो, आता हे जे आलेत आता पावसाळी बेडूक आणि डराव करायला सुरुवात केली आहे. काय म्हणतायत, मराठ्यांचं आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे. अरे कुठला टप्पा, आता तू शेवटच्या टप्प्यात आहेस. भल्या माणसा, आता तू शेवटच्या टप्प्यात आहेस, जागा हो बाबा. आणि आपली नेतेगिरी आता बासनात बांधून घरी गपचूप बस. मी हे का सांगतोय, कारण आता तो या सरकारच्या टप्प्यात आहे. लक्षात आलं का, कायद्याच्या टप्प्यात आहे, नियमांच्या टप्प्यात आहे. हा मराठ्यांचा भलं करायला चालला होता. मराठी आणि मराठी ही सुद्धा तुम्ही भाषा ऐकलीच असाल काही दिवसापूर्वी. मराठी, आता हे मराठी बोलणारे सुद्धा काय झाले आहेत, शून्य अवस्थेत गेलेले आहेत. त्यांचा पराभव झालेला आहे छोट्याशा एका निवडणुकीमध्ये. त्या ब्रँडचा सुद्धा पराभव झाला आहे छोट्या एका निवडणुकीमध्ये, म्हणजे पतसंस्थेची निवडणूक. आता तिथे ते मराठी म्हणून बोलत होते, मी मराठी भाषा. मित्रांनो, लोकांच्या, जनतेच्या, नागरिकांच्या तोंडाला ह्याने जी पानं पुसलीत ना, या जरांग्याने म्हणा किंवा ठाकरे ब्रँडनी म्हणा, ती आता जनतेला, नागरिकांना कळायला लागले, समजायला लागले, उमजायला लागले. त्यामुळे आता ह्या जरांगेला काय करावं लागते, आव्हान करावं लागते, गाड्या द्या, गाड्या घोड्या द्या. अरे तू कोण लागून गेलास, अरे सर्वात मोठा नेता मराठ्यांचा आता तो काय झालाय, क्षतिग्रस्त झालाय. म्हणजे त्याचा पक्ष हो तो आहे, अजून कार्यरत आहे. मध्ये ते उठतात, आपापल्या बिळातून बाहेर पडतात आणि असं काहीतरी वक्तव्य करून जातात.
मध्येच एखादी धमकी देतात नरेंद्र मोदीजींना, मध्येच एखादी धमकी देतात देवेंद्र फडणवीस यांना, आणि परत आपल्या पिढ्यात जातात, आपल्या कोशात जातात. असे मराठ्याचे नेते म्हणजे ह्यांचे मालक कोण? शरदचंद्रजी पवार. लक्षात आलं का? आणि तो जाणता राजा नव्हे, जाणता राजा एकच होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परत चाणक्य सुद्धा नव्हे, ते म्हणजे कोण? शकुनी मामा. आता असा शकुनी मामा असे हे नेते, कोणाचे नेते? मराठ्यांचे नेते, मराठ्यांचे कैवारी. आता काय झाले? आपली सगळं राजकारण गोळा करून आपल्या मुलीचा कसा उद्धार होणार आहे याच्याकडे लक्ष वेधून आहे. आपली मुलगी कोण? तर सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य कसं टिकवता येईल, कसं त्याला खतपाणी घालता येईल, कसं उज्ज्वल करता येईल, ह्याच्याकडे त्यांचे आता डोळे लागलेले आहेत. कारण श्वास जायच्या अगोदर, कारण सांगता येत ना कधी श्वास जाईल, कधी ह्या जगातून आपण निघून जाऊ. मग त्या अगोदर आपल्या मुलीचं काय केलं पाहिजे? भवितव्य घडवायला पाहिजे. कारण मुलगी ही कशी आहे? स्वावलंबी नव्हती, ती परावलंबी झाली होती. आपल्या वडिलांच्या जीवावरच जगत होती. आपल्या वडिलांच्या जीवावरच तिने हे सगळं राजकारण केलं. आणि तिला अपंग करून ठेवणारे म्हणजे कोण? तर हे शरद पवार. असो मित्रांनो, आज शरद पवार यांच्यावरती आपण चर्चा नाही करत. जरांगे पाटील मित्रांनो, त्यांना ती जी काय हवा मिळाली होती ना, आणि त्यांच्या त्या फुग्यामध्ये जी हवा भरली होती ती ह्याच आघाडी सरकारने भरली होती मित्रांनो. आणि ह्या आघाडी सरकारमध्ये कोण होतं? काँग्रेस, उभाटा आणि शरदचंद्रजी पवार. लक्षात घ्या मित्रांनो, ती हवा आता काढून घेतलेली आहे. आता त्या फुग्यामध्ये ती हवा काढून घेतलेली आहे. उभाटाची अवस्था काय झाली आता आहे? उभाटाची अवस्था काय झाली? त्या शरद पवारांची अवस्था काय झाली आहे? त्या काँग्रेसची अवस्था काय झाली आहे? या जरांग्याला माहिती नाही का? कशाला तू बेडकासारखी छाती फुगवते बाबा? आणि मुंबईमध्ये येऊन काय करणार आहे? काय करणार? तर मुंबईमध्ये येऊन हे गणेशोत्सव जो सुरू आहे त्या गणेशोत्सवामध्ये हा दखल करणार, हे करणार, दखलंदाजी करणार. लक्षात आलं का? इथलं माहोल बिघडवण्याचा प्रयत्न करणार. कारण चार डोकी त्याच्यासोबत आजही आहेत. आणि ह्या चार डोक्यांमध्ये हे महाशक्तीसुद्धा आहे. म्हणजे कुठली? महाविकास आघाडी. लक्षात आलं का? ते सुद्धा काहीतरी कुचापात्या करणारच. का? तर त्यांना काहीतरी आधार हवा ना. बुडत्याला या मनोहर जरांग्याचा आधार. कायदा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था जर डगमगली, डबघाईला गेली, डचमळली तर काय होणार? या जरांग्याची मोळी बांधली जाणार. आणि आता जी त्यांना एक सूट मिळाली आहे या जरांग्याला, जरा नंगे, मी यापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता, जरा नंगे. आता ह्याला पुरतच नंगे करणार, ह्याला पुरतच नागडं केलं जाणार. का? कारण काय आहे? अधर्म. आणि अधर्माच्या वाटेवर चालणारा तो प्रत्येक व्यक्ती, ती प्रत्येक संघटना काय होणार? नेस्तनाबूत होणार. यदा यदा ही धर्मस्य. मित्रांनो लक्षात आलं का? कारण आता हे जग कुठे चाललंय? परिवर्तनाकडे चाललंय. म्हणून मी म्हणणारा अमेरिका काय झालंय? तोंडाला फेस येते. UK तोंडाला फेस येते. मी म्हणणारे चीन तोंडाला फेस येते. आता एवढे मोठे बलाढ्य देश यांच्या तोंडाला फेस आलाय, तर ह्या जरांग्याची काय धडगत? मित्रांनो, त्यामुळे जरांग्याला एक कळकळीची विनंती करतोय, बाबा सावध हो. आणि जे काय शेतीभाती आहे, काय ते पत्र्याचं जे घर आहे त्या घरामध्ये जे काय करोडो रुपये छापून ठेवलेस तू, त्याचा उपभोग घे, मजा कर, नको त्या भानगडीत पडू नकोस. अन्यथा काय होईल? काय परिस्थिती येईल? तर होत्याचं नव्हतं होईल. मी जरा नंगे म्हणालो होतो, तर हे पुरते नंगे होणार. कारण आता काय त्या आव्हान करावं लागते. गाड्या द्या, गाड्या. कशाला पाहिजे बाबा गाड्या? त्या मोहनदास करमचंद गांधीसारखे मिठाचा सत्याग्रहासाठी ते कसे चाललेत ना, आणि लोकांना टोप्या घातल्या त्या मोहनदास करमचंद गांधी यांनी, तसे यांनी सुद्धा टोप्या घालाव्या. चालत यावं मुंबईला. पण तेवढी ताकद, तेवढी क्षमता, कुवत या माणसाकडे नाही आहे.
आता मोहनदास करमचंद गांधीच्या भूलथापेला त्यावेळेची जनता बळी पडली होती, पण ह्याच्या भूलथापेला आता कोण बळी पडणार नाही. त्यांना समजलं मराठा कोण आहे. मराठा कोण आहे तर ह्या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक, महाराष्ट्रीयन, मराठी बोलणारा तो मराठी माणूस, ना की एखादा समाज, ना एखादी जात. कारण का मराठा ही जी ओळख आहे ही महाराष्ट्रामुळे आणि मराठी भाषेमुळे या महाराष्ट्रातील नागरिकांना मिळालेली ओळख आहे. आणि त्याचा इतिहास काय, मोगल काय म्हणत होते, मराठा मराठा. मग त्या मराठ्यांमध्ये किंवा आता जी मराठा आर्मी आहे, आता मराठी हे आहे काय म्हणतात त्याला, रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट, त्याच्यामध्ये 17-18 पगड जातीचे सगळे आहेत मराठी माणसं. की फक्त तथाकथित मराठा आहे का त्या रेजिमेंटमध्ये? बस झाला. आता मित्रांनो हेच लक्षात घ्या, मी या मराठ्यांना, तथाकथित मराठ्यांना आवाहन करतोय, बाबा ह्या जरांग्याच्या मागे लागून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. जेवढं तुम्ही बर्बाद केलंय, जेवढे तुमच्यावरती गुन्हे नोंदवले गेले तेवढे खूप झाले. आता या पुढचं आयुष्य बर्बाद करू नका. कारण काय आहे, हा जरा नंगे आता पूर्ण नंगे होणार आहे, पूर्ण नंगा होणार आहे. तर सावध भूमिका घ्या, स्वतःला काय करा, सांभाळा, सावरा. मी तथाकथित मराठ्यांना बोलतोय, कारण मराठा ही जातच अस्तित्वात नाही आहे. तर मराठा म्हणणारा तो कोण आहे, कुणबी आहे. शेती करणारा तो शेतकरी. छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कुणबी होते, शेतकरी होते. फक्त त्यांची ओळख ह्या मोगलांनी केली, इंग्रजांनी केली, डचनी केली, हे जे आक्रांत येऊन गेले त्यांनी ती ओळख केली, मराठा आर्मी. मित्रांनो लक्षात आलं का? त्यामुळे जागे व्हा, सावध व्हा आणि ह्या जरांग्यापासून दूर व्हा. आता मी आव्हान केलंय, नाहीतर जरा नंगे आणि तुम्ही सुद्धा नंगे, पूर्ण नंगे. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. आता ह्या जरा नंगेचं वास्तव तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. या वास्तवाला काय करा, सबस्क्राईब करा आणि ह्या जरा नंगेवरती आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि ह्या जरा नंगेला शेअरसुद्धा करा. म्हणजे जे काय संभ्रमित झाले, दिशाभूल झाले, ते तथाकथित मराठा सावध होतील आणि निर्णय घेतील. कळलं का मित्रांनो? आणि बेल आयकॉन कशाची, या जरा नंग्याची बेल वाजवायला, घंटा वाजवायला विसरू नका. जरा नंगी म्हणजे काय, नवनवीन वास्तव तुमच्यासमोर मी घेऊन येईन. जरा नंगी. आता जरा नंगे नाही तर पूर्ण नंगे. बघा आता विचार करा. तथाकथित मराठ्यांना सांगतोय मी, वास्तवावर बोलू काहीतरी. आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.